1 जानेवारीपासून शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात. तर पीक विमा वाटप सुरू झालेले आहे. सरसगट 17,000 रुपये हेक्टरप्रमाणे जे की खरीप रब्बी अग्रिम पीक विमा वाटप सुरू. सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे. तर आज 1 जानेवारीपासून जे की सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये थेट पीक विम्याचे पैसे जमा होणार आहे. तर काही जिल्ह्यांमध्ये हेक्टरी किती मिळणार आहे? 17,000 रुपये प्रमाणे. किती मिळणार आहे? 17,000 रुपये हेक्टरप्रमाणे. आता पीक विम्याचे पैसे कोणाला मिळणार आहे? कोणत्या जिल्ह्यांमध्ये वाटप इथं सुरू झालेलं आहे? कोणाला पैसे इथं मिळणार नाही, त्यांनी काय करायचं आहे? पेंडिंग जिल्हे जे की कधीपर्यंत पीक विमा जमा होईल याबद्दल सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये माहिती बनणार आहे. तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा. तर आता पीक विमा जे की शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये इथं जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तर आता बरेच दिवसांपासून रखडलेला जो काही पीक विमा आहे ते कशामुळे मिळते शेतकऱ्यांना? अतिवृष्टी, दुष्काळी, गारपीट व नैसर्गिक आपत्तीमुळे जे काही शेती पिकाचे तो नुकसान झालेलं आहे. तर याची जे काही झाल्यामुळे जे काही बाधितांना मदत जे की केंद्र व राज्य सरकारकडून इथं देण्यात येते, जे की पीक विमा कंपनीच्या योजनेअंतर्गत. तर आता यामध्ये जे काही नवीन अपडेट इथं आलेली आहे. तर आता पीक विमा अपडेट तर जे काही राज्य शासनानं पीक विमा कंपनीकडून खरीप आणि रब्बी काय आहे? खरीप आणि रब्बी 2024 आणि 25चा जो काही पीक विमा आहे, नुकसान भरपाई झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 1 जानेवारीपासून थेट डीबीटीच्या माध्यमातून खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात. तर यामध्ये सरासरी किती भरपाई इथं मिळणार आहे ते आपण इथं पाहणार आहे. तर यामध्ये 3 ते 5,000 रुपये किमान, जे काही मध्यम आहे 8 ते 12,000 रुपये, मोठे जर नुकसान जर झालेलं असेल तर यामध्ये 15 ते 17,000 रुपये हेक्टरीप्रमाणे पीक विमा शेतकरी बांधवांच्या खात्यात इथं जमा होणार आहे. तर आता या खरीप 2024 आणि 25चा दोन्ही पिकांचा यामध्ये समावेश आहे. आता तुम्ही जर पीक विमा भरलेला असेल तर आता यामध्ये कोणाला पीक विमा इथं मिळणार आहे? तर पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना, ज्या शेतकऱ्यांच्या बँक पासबुकला आधार लिंक आहे, त्यानंतर ज्यांची ई पीक पाहणी ज्या शेतकऱ्यांनी केलेली आहे, त्यानंतर पंचनामे झालेले आहे. काय यामध्ये महत्त्वाचा पॉईंट? पंचनामे झालेले आहे. ज्या शेतकऱ्यांचे पंचनामे झालेले आहेत तर अशा शेतकरी बांधवांसाठी वाटप जे की इथं सुरू झालेलं आहे, जे की पीक विम्याचं आहे. तर 1 जानेवारीपासून सर्व शेतकरी बांधवांच्या थेट खात्यामध्ये इथं पैसे जमा होतील. तर आता ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला नाही, ज्यांचे खाते आधार लिंक नाही, अशा शेतकऱ्यांना पैसे जे की इथं मिळणार नाही आहे. तर 1 जानेवारीपासून जे की पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे. तर आता जे की सर्व शेतकरी बांधवांसाठी गुड न्यूज आहे. तर काही जिल्ह्यांमध्ये हप्ता जे की पीक विमा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकाच दिवशी पैसे जमा होणार नाही. पहिला टप्पा, दुसरा टप्पा आणि तिसरा टप्पा जे की पीक विमा जे की तिन्ही टप्प्यांमध्ये जमा होणार आहे. तर आता पुढचा जो काही टप्पा आहे ते आता जानेवारीमध्ये पहिल्या आठवड्यामध्ये पहिला टप्पा इथं सुरू होणार आहे. दुसरा जो टप्पा आहे ते मध्यम म्हणजे 1 आठवडा झाल्याच्या नंतर आणि तिसरा उर्वरित जो आहे तो तुमच्या शेवटी मिळणार आहे. कितवा? तिसरा टप्पा. तर सरकारकडून स्पष्टपणे सांगितलेलं आहे की पीक विमा जे की 1 जानेवारीपासून सर्व शेतकरी बांधवांच्या डीबीटी खात्यामध्ये ज्या बँक पासबुकला तुमचा आधार लिंक आहे तर या जिल्ह्यांमध्ये जमा होणार आहेत. तर जिल्ह्यांची यादी पाहणार आहे. तर आता यामध्ये पीक विमा वाटप सुरू झालेले जे काही जिल्हे आहे ते आपण इथं जाणून घेऊया. सर्वप्रथम यामध्ये जे काही जिल्हा आहे यामध्ये बीड, धाराशिव, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली. तर हे जे काही यामध्ये जिल्हे आहे. तर आता आपण जे काही 10 जिल्हे इथं बघत आहे तर यामध्ये आता वाशिम असेल, तुमचा जिल्हा वाशिम, अकोला, बुलढाणा, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, लातूर, धाराशिव, बीड. तर हे जे काही जिल्हे आहेत तर या जिल्ह्यांमध्ये पैसे जे काही खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात. तर आता तुमच्या खात्यामध्ये 17,000 रुपये जमा झाले की 28,000 रुपये हे तुम्ही कमेंट करून नक्की सांगायचं आहे. तर आता पीक विम्याची जी काही रक्कम आहे ते थेट शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तर वाशिमपर्यंत आपण बघितलेलं आहे. त्यानंतर इथे आपलं वर्धा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, अमरावती, वाशिम. तर हे जे काही जिल्हे आहेत तर या जिल्ह्यांमध्ये पैसे जे काही पैसे आहे ते जमा सुरू झालेले आहे. तर आता सर्व शेतकरी बांधवांसाठी गुड न्यूज आहे. तर 1 जानेवारीपासून बरेच दिवसांपासून रखडलेला पीक विमा आता अंतिम टप्प्यांमध्ये वाटप सुरू झालेलं आहे. त्यानंतर या जिल्ह्यांमधील जे काही पेंडिंग जिल्हे आहे, काय आहे पेंडिंग जिल्हे, यामध्ये दुसऱ्या टप्प्यांमध्ये म्हणजे पहिल्याच टप्प्यात इथं मिळणार आहे पण टाईम लागणार आहे. यामध्ये पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर, नाशिक, धुळे, नंदुरबार,
जळगाव, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, पालघर, मुंबई उपनगर, मुंबई शहर. तर आता हे जे काही जिल्हे आहे, तर या जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होत आहे. काय होत आहे? पैसे जमा. तर पीक जे काही विमा आहे, विमा वाटप इथं सुरू झालेलं आहे. तर सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये एकाच दिवशी पैसे तर जमा होणार नाही. इथं थोडा टायमिंगसुद्धा लागू शकतो. तर आपण सर्व जिल्ह्यामध्ये बघितलेले आहे. कोणत्या जिल्ह्यात पीक वाटप सुरू झालेलं आहे, कोणते जिल्हे इथं राहिलेले आहे. तर पेंडिंगमध्ये आपलं पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, पालघर, मुंबई शहर, मुंबई उपनगर, तर या जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे. तर आता हा जो पीक विमा आहे ते 17,000 रुपये हेक्टरप्रमाणे जे की शेतकरी बांधवांना कोणाला मिळणार आहे? तर ज्याचे 50% पेक्षा जास्त नुकसान झालेले आहे. काय झालेलं आहे? 50% पेक्षा जास्त नुकसान झालेलं आहे. यामध्ये सोयाबीन, कापूस, तूर, तर अशा पिकांचा समावेश आहे. जास्त क्षेत्रफळ असेल तर अशा शेतकरी बांधवांना जास्ती भरपाई इथं मिळते. तर आता जे की पहिल्या टप्प्यांमध्ये जे की वाटप इथं सुरू झालेलं आहे. दुसरा जो टप्पा आहे ते लवकर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होईल. तर येत्या 1 जानेवारीपासून जे की शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे यामध्ये सोयाबीन, कापूस, तूर 50% नुकसान भरपाई झालेल्या शेतकरी बांधवांच्या थेट DBT खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात. तर लगेच तुम्ही तुमचं खातं तपासा.